ईश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्त जीविताः नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदाः जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होकाजे अस्त्र जात येथून रूढ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या अपेक्षेने एकत्र झालेली माझी आणि पंडूची मुलं काय करती झाली असा धृतराष्ट्राने संजयाला प्रश्न विचारला. कारण क्षेत्राचा प्रभाव अंतःकरणावर होत असतो, त्यामुळे दुर्योधनाच्या वृत्तीमध्ये बदल झाला तरी पण युद्ध थांबू शकतं, किंवा अगोदर धर्मसंपन्न असणाऱ्या धर्मराजाच्या वृत्तीमध्ये धर्माच्या बद्दल जर वाढ झाली तर तो संपूर्ण राज्य दुर्योधनाला देऊ शकतो, यामुळे सुद्धा युद्ध थांबवू शकतं. असा काही प्रकार त्या कुरुक्षेत्रावर झाला तर नाही ना, अशी अपेक्षा अंतःकरणात असल्यामुळे धृतराष्ट्राने प्रश्न विचारला. आणि मग त्यांच्याच प्रश्नाला उत्तर देत असताना संजय यांनी सांगितलं, असं काही झालं नाही. युद्ध थांबण्याचा कोणत्याही प्रकारचा चिन्ह लक्षण किंवा प्रारंभ झाला नाही. उलट राजा दुर्योधनाने पांडवांचं व्यूहरचनात्मक असणारं सैन्य पाहून द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन तो अशा प्रकारचं वचन बोलला की, हे आचार्य, आपला शिष्य बुद्धिमान असणारा दृष्टद्युम्न त्याने पांडवांची जी काही व्यूहरचनात्मक सैन्याची रचना केली आहे ती आपण चांगल्या प्रकारे बघा. आणि जवळपास तो पांडवांच्या पक्षातल्या 17 लोकांच्या नावाचा उल्लेख करतो की या युद्धामध्ये कोण कोण आलेले आहेत. सर्वे एव महारथाः, ज्यांच्या नावाचा मी उल्लेख करतो ते सगळे महारथीच आहे. जो एकटा व्यक्ती एका काळामध्ये एका प्रसंगात 10,000 धनुष्यधारी पुरुषांच्या बरोबर युगपत युद्ध करू शकतो. युगपत बरं, क्रमक्रमाने नाही. 19 सहस्राणी योधयत यस्तु धनविनाम शस्त्रशास्त्र प्रवीणश्च महारथ इति स्मृतः. एका काळामध्ये एकटा व्यक्ती चहूकडून त्याच्यावर जर 10,000 योद्ध्यांनी आक्रमण केलं, धनुष्य धारण करणाऱ्या बरं, नुसतं रिकामं धनुष्य नाही, त्या धनुष्यातून ते बाणही सोडतात. अशा 10,000 लोकांच्या बरोबर जो एका काळामध्ये एकटा युद्ध करू शकतो त्याला महारथी असं म्हणतात. अमितान योधयत यस्तु संप्रोक्तो अतिरथ स्मृतः. त्याहीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये धनुर्धारी पुरुषांच्या बरोबर जो युद्ध करतो त्याला अतिरथी असं म्हणतात. 1,000 बरोबर युद्ध करत असेल तर त्याला रथी फक्त म्हटलं जातं, आणि त्यापेक्षा कमी संख्या असेल तर त्याला अर्धरथी असं म्हणतात. इथे रथी कोणीच नाही, म्हणजे मी ज्यांचा उल्लेख करतो ते अर्धरथीसुद्धा नाही. सर्वे एव महारथाः, हे सर्वच्या सर्व महारथीच आहे. आणि मग याच्यामध्ये भीम, अर्जुन किंवा 5 पांडव हे सगळेच्या सगळे अतिरथी आहे. ते किती लोकांना एका काळामध्ये मारू शकतात याची गणना नाही. मग कदाचित द्रोणाचार्य असं म्हणतील, जर त्यांच्या पक्षामध्ये सगळे महारथीच आहेत तर मग त्यापेक्षा युद्धाचा हट्ट कशाला करतो, युद्ध सोडून दे ना. तो तसं नाही. माझ्याकडं सुद्धा त्यांची बरोबरी करणारे बरेचसे लोक आहे. कोण कोण आहे त्यांची तुम्हाला नावं फक्त माहिती व्हावी याकरता उद्देश म्हणून माहिती होण्यासाठी 1-2 जणांचा मी उल्लेख करून जातो. आपण स्वतः आहात भवान. त्यानंतर ज्यांनी प्रतिज्ञा भयानक केली आहे असे देवव्रत, आजन्म ब्रह्मचारी, इच्छामरणी पितामह भीष्मसुद्धा आमच्याच पक्षामध्ये आहे. नंतर महान पराक्रमी जो परशुरामांचा शिष्य आहे असा कर्णही आपल्याच पक्षामध्ये आहे. माता कर्ण तरुण आहे, कृपाचार्य वृद्ध आहे. वयानुसार मान दिला पाहिजे. कृपाचार्यांना कदाचित या बाबतीमध्ये खंत वाटेल म्हणून विशेषण दिलं आहे.
समितिंजयः कृपः संग्रामामध्ये चांगल्या प्रकारे विजय संपादन करणारा कर्ण आपला कृपाचार्यसुद्धा आपल्याच पक्षामध्ये आहे. तुमचा पुत्र असणारा चिरंजीव अश्वत्थामा, धर्मात्मा असणारा आमचा भाऊ विकर्ण आणि सोमदत्त राजाचा मुलगा ज्याला भूरिश्रवा असं म्हणतात किंवा काही ठिकाणी सोमदत्तीस जयद्रथः असा पण शब्द आलेला आहे. सोमदत्तीर जयद्रथः तोही काही गीतेमध्ये पाठ आहे. हे सगळेच्या सगळे आमच्या पक्षात. त्यावर काल आपण विचार केला. भीष्माचार्य हे गंगा पुत्र आहे आणि आपल्या वडिलांचा विवाह व्हावा याकरता त्यांनी राज्यावरही पाणी सोडलं आणि शंका समोरच्या व्यक्तीला येऊ नये म्हणून स्वतः आजन्म ब्रह्मचर्याचं व्रत धारण केलं. म्हणून भीष्म गंगानंदन, पराक्रमाच्या बाबतीमध्ये प्रताप तेजस्वी भानू हे झालं त्यांचं वर्णन. आणि कर्णाच्या बाबतीमध्ये शत्रू जर हत्तींचा कळप असेल तर त्यांचा नाश करणारा, विध्वंस करणारा कर्ण हा एक प्रकारचा सिंह आहे. यांनी संकल्प जरी केला तर त्या संकल्पाच्या पाठीमागे तपाचं बळ असतं. ज्याच्या संकल्पाच्या पाठीमागे साधनेचं किंवा तपाचं बळ असतं त्याच्या संकल्पाला सिद्धी होत असते, मिळत असते. नुसता संकल्प केला तर तो सिद्धीला जाण्याकरता तेवढं पुण्यही खर्च करावं लागतं. म्हणून फार मोठ्या प्रमाणात आपण साधकांनी कोणाला आशीर्वाद देऊ नये. जर एखाद्याला आपण आशीर्वाद दिला तर त्याचं कल्याण होईल खरं आहे, पण त्याच्या नशिबात जर कल्याण नसेल आणि आपल्याला व्हावं असं वाटत असेल तर मग त्याच्या नशिबात नसताना आपलं पुण्य उपयोगाला पडून त्याचं कल्याण होऊ शकतं. त्याचं होईल पण म्हणून आपलं सगळं रिकामा संचय होऊ शकतो. म्हणून तुकोबाराचं प्रमाण फार गोड आहे. तुकोबाराय वैकुंठ गमन करत असताना लोक आले, महाराज आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या. तुकोबाराय चातुर्याचा वापर करतात. हो, तुम्हाला मी आशीर्वाद देतो. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुम्हाला तुमचं जसं कर्म असेल, कर्माचा सूक्ष्म संस्कार धर्म जसा असेल तसं तुमचं कल्याण होईल. शब्द असा वापरला. हे माझं तुम्हाला आशीर्वादाचं वचन आहे. म्हणून यांच्यात तसं नाही. या एकेकाचेने मनोव्यापारे हे विश्व होय किंवा संहरे. आणि हा एकटा कृपाचार्य सगळ्यांना पुरून उरणार नाही का? पलीकडे अश्वत्थामा आहे, विकर्ण नावाचा वीर आहे. आणि अश्वत्थामा चिरंजीव असल्यामुळे कृतांत किंवा काळसुद्धा सदैव त्याचा धाक आपल्या मनामध्ये धारण करतो आहे. किती सांगावं, अनेक प्रकारचे आहेत आणि ज्यांच्या बळाची गणना ब्रह्मदेवाला सुद्धा करता येणार नाही. असा सगळ्यांचा विचार केल्यानंतर आता या पुढच्या श्लोकामध्ये हे सगळे कशा करता आले आहेत याचं दुर्योधनाने वर्णन केलेलं आहे. अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. सरळ सरळच या श्लोकाचा अन्वय लागतो. च म्हणजे आणि, अन्ये बहव शूराः ज्यांच्या नावाचा मी उल्लेख केला आपण, भीष्माचार्य, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्ती, हे एवढेच आहे असं नाही. अन्य म्हणजे इतर पुष्कळ प्रमाणामध्ये आहे आणि ते युद्धामध्ये शूरवीर आहे. आले कशा करता? त्यांच्या जीवनाचं एकच उद्दिष्ट आहे, त्यक्तजीविताः असं नाही, मदर्थे त्यक्तजीविताः. आता युद्धामध्ये जर आलं तर दोनच गोष्टी असतात. एकतर युद्धामध्ये राज्य घेतलं जातं आणि आयुष्य दिलं जातं. त्यक्तजीविताः म्हणजे हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसी महिम. युद्धामध्ये जिंकला तर त्याला राज्य मिळतं आणि जर युद्धामध्ये मारला गेला तर मग स्वर्गाचं राज्य मिळतं. आता स्वर्गाला जायचं म्हटलं की जीवन सोडून द्यावं लागतं की नाही? मग त्याग तर जीवनाचा करावा लागतो. पण यांचा त्याग स्वर्गासाठी सुद्धा नाही. बघा बरं, यांचा त्याग राज्यासाठी सुद्धा नाही. मदर्थे हे जीविताः त्यक्त, आपलं आयुष्य टाकासाठी तयार झाले सगळे. म्हणजे पाणी सोडलंय आपल्या प्राणावर, पण स्वर्ग मिळावा हीही त्यांची भावना नाही किंवा विजय झाला की आपल्या राज्य मिळावं ही अपेक्षा नाही. हे सगळे माझ्याकरता जगतात. काही कोणावर कोण प्रेम करेल काही सांगता येत नाही. मदर्थे त्यक्त जीविताः, माझ्यासाठीच यांनी आपलं आयुष्यावर पाणी सोडलेलं आहे.
बरं कसे आहेत? नाना शस्त्र प्रहरणाः, सगळेजण एका काळात अनेक प्रकारचे शस्त्र चालवू शकतात. कल्पना करा, एखादा धनुष्याने युद्ध करत आहे आणि त्या धनुष्याची प्रत्यंचा तुटली, म्हणजे दोरी तुटली. आता बाणाने युद्ध करता येणार नाही. मग अशा प्रसंगाला तलवार आहे. तलवारही हातातून दुखंड झाला, तुटली, तर गदा आहे. जर कोणतंच आपल्याकडं अस्त्र नाही, शस्त्र नाही, तर मग कुस्ती आहे. असे नाना प्रकारचे शस्त्र आणि अस्त्र प्रहरण करण्याच्या बाबतीत, आघात करावा किंवा चालवावे या बाबतीमध्ये सर्वे युद्ध विशारदाः, हे सगळे विशारदच आहे. पण संगीत विशारद नाही, ते त्यांची गरज नाही आहे. संगीत विशारदाची युद्धात काय गरज आहे? हे सर्वचे सर्व युद्ध विशारदाः, युद्धाच्या कलेमध्ये अत्यंत निपुण, निष्णात किंवा प्रवीण आहे. म्हणजे कोणाशी युद्ध करावं, कसं करावं, त्याचा पराजय करण्याकरता कोणते कोणते डावपेच आखावे, हे ज्यांना लगेच कळतं त्यांना युद्ध विशारदाः असं म्हणतात. म्हणून तर पुढे शब्द आलेला आहे बघा. भक्तराज अर्जुनाने देवाला असं म्हटलं, देवा इथं भरपूर जण आले आहेत, पण माझ्या योग्यतेचे कोणते हे तर मला बघावं लागेल. इथं आले असं ती आघवे, परी कवनेसी म्या झुंजावे, मी कोणाबरोबर युद्ध करावं. मोठ्या माणसाने आपल्या बरोबर योग्यतेचा माणूस पाहावा, समान योग्यतेचा, तर त्या युद्धाला किंमत असते. नाहीतर काय होतं, आपण आपल्यापेक्षा लहान पुरुषाचं बरोबर युद्ध केलं, हल्लीच्या भाषेमध्ये आपण आपल्यापेक्षा अधिकाराने कमी असलेल्या व्यक्तीच्या नादी लागलं, तर होतं काय माहिती आहे का, आपलंच नुकसान जास्त होतं, त्याचं काही होत नाही. तो जगाला सांगतो मी कसा आधा आहे का, हो मी सुद्धा इतका माझं सामर्थ्य नसतानासुद्धा मी त्याच्या विरोधात निवडणूक लढवली असं म्हणतात माणसं. म्हणजे त्याची किंमत वाढत असते. म्हणून तसं नाही. सर्वे युद्ध विशारदाः, भागवतामध्ये ते नवयोगेश्वर आले की नाही, त्या नवयोगेश्वरांच्या करता भगवान परमात्म्याने एक शब्द वापरला, आत्मविद्या विशारदाः. तिथं शब्द असा आलेला आहे, हे सगळे आत्मविद्येमध्ये विशारद आहे. नवयोगेश्वर कवीर हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायनः आविर्होत्र द्रुमिल शमसकर भाजनः, हे त्यांची नावं आली. हे सगळे आत्मज्ञानात विशारद आहे. आणि तसा ज्ञानोबाचा शब्द आहे 13व्या अध्यायामध्ये, किंबहुना सुधर्मी थोर अवसरी उदार आत्मचर्चित चतुर, ते विशारद आहे. आणि एरवी वेडा, लोकाला असं वाटतं त्यांना काहीच कळत नाही, असे ते मुद्दाम राहतात. पण हे युद्धाकरता आले, सर्वच्या सर्व युद्ध विशारद आहे, निपुण आहे. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात. जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त, होका जे अस्त्र जात येथून रूढ. शस्त्रविद्या पारंगत, विद्या अनेक प्रकारच्या आहे. आत्मस्वरूपाला जाणत असेल तर ती आत्मविद्या आहे. आता विद्या किती प्रकारच्या असू शकतात? 13व्या अध्यायामध्ये आपण उल्लेख करू शकतो. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो म्हणे तैशेची होय, शिल्पी अति निपुण, सुपकर्मी ही प्रवीण, विधी अथर्वन हाती आथी, कोकी नाही ठेले, भारत किरमणी तरे, आगम आपाविरे मूर्त होती, नितिजात सुजे, वैद्य कही बुझे, काव्य नाटकी दुजे, चतुर नाही, स्मृतीची चर्चा, दंश जाणे गारुडीचा, निघंटु प्रज्ञेचा पायकी करी, व्याकरणी चोखडा, तर्की अति गाढा, परी आत्मज्ञानी फुडा जात्यंत जो. सगळ्या विद्याच आल्या की नाही, अगदी कर्मकांडापासून तर आत्मज्ञानापर्यंत सगळ्या विद्याच आलेल्या आहे. अशा जगामध्ये विद्या कितीतरी असतील, पण त्या विद्या आणि अविद्या यांचा जर विचार केला तर विद्येला ज्ञान असं म्हणतात आणि अविद्येला अज्ञान असं म्हणतात. अज्ञानात 2 प्रकार आहेत. एक आहे मूल अविद्या आणि दुसरी आहे तूल अविद्या. मूल अविद्या म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान असणं, ही मुळातली अविद्या आहे. आणि ज्या ज्या पदार्थाचं व्यवहारात आपल्याला ज्ञान नाही त्याला तूल अविद्या असं म्हणतात. कल्पना करा, बांधकाम क्षेत्रात आपल्याला ज्ञान नाही म्हणजे तूल अविद्या आहे. वैद्यकशास्त्रातलं ज्ञान नाही, तूल अविद्या आहे. असे जगामध्ये ज्या ज्या विषयाचं आपल्याला ज्ञान नसेल ती सगळीच्या सगळी तूल अविद्या आहे. आणि ब्रह्मदेवाचं जरी आयुष्य मिळालं तरी तूल अविद्या निवृत्त होऊ शकत नाही. कारण आपण किती शिकलो व्यवहारातलं,
तरी कशा ना कशामध्ये तरी आपण अज्ञानी राहतच असतो, कशात तरी. फक्त एकच आहे की मूल अविद्या आत्मज्ञाना निवृत्त करता येते, म्हणून तीच निवृत्त करावी. हे आत्मविद्या विशारद नाही, पण शस्त्र नावाची विद्या, आणि क्षत्रियाला तेच कळालं पाहिजे. शस्त्र कशी वापरावी, शस्त्रविद्या यामध्ये सगळेच्या सगळे पारंगत आहे. यांना शास्त्राचंही ज्ञान आहे, अस्त्रांचंही ज्ञान आहे. असं म्हणता की जेव्हा भक्तराज अर्जुनाचं आणि भीष्माचार्यांचं समोरासमोर युद्ध होऊ लागलं की नाही, तेव्हा भीष्माचार्यांनी सुईच्या आकाराची जी काही बाणं आहे की नाही, ती बाणं जवळपास एकाच काळामध्ये 50 बाणं सोडले, आणि त्यामुळे ती सगळीच्या सगळी बाणं भगवंताच्या हातात गेली. सुईच्या आकाराची 50 बाणं. कशा करता? भगवंताला अर्जुनाचा रथ चांगला चालवता येऊ नये. कारण जर रथाचे लगामच असतात की नाही हातामध्ये, तुम्ही असं म्हणा तर मग ते भीष्माचार्याने देवावर कसं काय? अरे ते युद्ध आहे, युद्धामध्ये बाकी काही पाहिलं जात नाही, युद्धामध्ये हेच करावं लागतं. म्हणजे याला शस्त्रविद्या पारंगत असं म्हणतात. किंवा आपण एकलव्याचं उदाहरण पाहत असतो. ते एकलव्य शिकायला आले, द्रोणाचार्याने प्रतिज्ञा केली होती की अर्जुनासारखा धनुर्धर जगात दुसरा कोणता होणार नाही. म्हणून तर असं म्हणतात की नाही, मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदमच दिदला, तिने उपकार काय आभारेला वदितया ते. मी अर्जुन जो आहे ना जगामध्ये, त्रैलोक्यामध्ये माझ्यासारखा धनुर्धर नाही. ही सगळी द्रोणाचार्यांची कृपा आहे. आणि द्रोणाचार्यांनी प्रतिज्ञा केली होती की अर्जुना, तुझ्यासारखा दुसरा होणार नाही आणि मीही होऊ देणार नाही, म्हणजे माझ्या हातून. मग आता प्रतिज्ञा पालन करायचं असेल तर व्यक्तीला काही ना काहीतरी करावं लागतं. तो एकलव्य शिकायला आला आणि मग त्यांनी सांगितलं की मी वचनात बांधला गेलो आहे, मी आहे ब्राह्मण, शिकवतो आहे क्षत्रियांची विद्या, कारण माझी गरिबी आहे. आणि मग भीष्माचार्यांना मी वचन दिल्यामुळे मी या कौरव आणि पांडवाच्या व्यतिरिक्त कोणाला शिकवू शकत नाही. हा त्यातला अर्थ आहे बरं. नाहीतर मग द्रोणाचार्याने भेद केला असा अर्थ नका घेऊ तिथं. त्या काळातल्या द्रोणाचार्यांच्या मानसिक भूमिका काय असते हे आपल्याला आज काय माहिती आहे, तिथली परिस्थिती काय माहिती आहे का आपल्याला. त्यामुळे आपण आपल्या बुद्धीचे आरोप तिथं करू नये. पण एकलव्याची मात्र एकनिष्ठता, नावच एकलव्य, तो एकलव्य अनन्य होता. ज्ञानोबा त्याचा उल्लेख करतात, श्री गुरुचिनी नावे माती डोंगरी जयापाशी होती, तेने कोळी त्रिजगती एकवद केली. श्रीगुरूंच्या नावाखाली काय होतं? मातीचा पुतळा. फक्त मातीच होती की नाही, काहीच नाही. पण त्याने द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला. वनामध्ये आला आणि काही नाही बघा, सकाळी पूजन करायचं, फुलं अर्पण करायचे, नमस्कार करायचा आणि स्वतःच बाण धरायचा. गुरुजी असा धरायचा का? प्रश्न स्वतः विचारायचा आणि उत्तरही आपणच द्यायचं. एकनिष्ठात हो असाच धरायचा, असा ओढायचा, असा चालवायचा आणि झाला ना तयार. मग एकदा द्रोणाचार्य सहज वनामध्ये गेले, वनभोजन सगळ्यांना घेऊन गेले. मग त्यांच्यासोबत एक कुत्रं होतं. आता ते कुत्र्याचं असं असतं बघा, जर आपल्यासोबत लाडवलेलं कुत्रं असेल ना तर ते थोड्या अंतरावर जातं, बाकीच्या लोकांना भुंकतं पुन्हा मागं येतं. त्याचं ते सारखं चालू असतं, पुढं जाणार मागं येणार. मग आता हे कुत्रं थोडंसं वनात पुढं गेलं, गेल्यानंतर त्याने ती एकलव्याची पूजा पाहिली. आता काही घेणं आहे का, पूजा पाहायची यायचं मागं, पण तिथं जाऊन ते भुंकू लागलं. त्याच्या ध्यानात झाला विक्षेप आणि त्याने तिथून बसल्या बसल्या शब्दविधी बाण सोडले. शस्त्रविद्या पारंगत, पण बाण असे सोडले ते कुत्र्याचं सगळं तोंड भरलं गेलं बाणाने. जखम तर काही झाली नाही, पण आवाज बंद झाला. आता त्याला ते ओरडता येणार, बाणं काढता येणार नाही. ते कुत्रं कसं तरी शेपटी हलवत हलवत मागं आलं. आणि मग ते सगळ्यांनी पाहिलं की असा कोण धनुर्धारी आहे की ज्याने कुत्र्याच्या तोंडात तर बाणं एवढे मारले, रक्ताचं थेंबही येत नाही आणि कुत्र्याचा आवाज बंद झाला. आता त्याचा आवाज बंद झाला का, मग त्याला ते जमत नाही, कारण भुंकाई सवय लागलेली असते. पण बाण काढावा कसा, काढता तर येत नाही कोणाला. मग ते त्याला विचारलं आला कुठून तो, त्याने ते इशारा केला. सगळे सोबत गेले, पाहिलं तर आपलाच पुतळा आहे आणि सेवा करणारा कोणीतरी एक शिष्य आहे. विचारलं कोण आहे, त्यांनी परिचय सांगितला. म्हणजे मग गुरुदक्षिणा अंगठा देऊन टाकला. काही लोक म्हणतात बघा ना, द्रोणाचार्यांना शोभलं का, हे एकलव्याने म्हणायला पाहिजे, तुम्ही नका म्हणू. त्याची एकनिष्ठता. अरे द्रोणाचार्य म्हणले असे तुझं मस्तक पाहिजे तरी त्याने दिलं असतं ना.
त्याची ते गुरुनिष्ठा आहे. आपण कशाला म्हणायचं ते? पण एकलव्याचं नाव प्रसिद्ध झालं की नाही. याला शस्त्रविद्या पारंगत असं म्हणतात. म्हणजे सुईच्या बाणाच्या आकाराचे बाणही मारायचे की ज्यामुळे भगवंताला लगाम चालवता येऊ नये, किंवा असे बाण मारायचे कुत्र्याचाही आवाज बंद झाला पाहिजे. किंवा एक अर्जुनाने असा बाण मारला त्या जयद्रथाला की त्याचं मस्तक वनात तपश्चर्या करत असं त्याच्या बापाच्या हातातच जाऊन पडलं. त्याच्या बापाने वरदान मागितलं होतं, माझ्या मुलाचं मस्तक जमिनीवर पाडण्याकरता जो कारण ठरेल त्याच्या मस्तकाचे 100 तुकडे होईल. म्हणजे एरवी जयद्रथाला कुणीही मारलं असतं तर मारणाऱ्याच्या मस्तकाचे 100 तुकडे झाले असते. पण भगवान हुशार होते. ते म्हणजे असं नाही करायचं अर्जुना, याचं मस्तक तर उडवायचं, पण असं उडवायचं जमिनीवर नाही पडलं पाहिजे, जाऊन त्याच्या बापाच्या हातात पडलं पाहिजे. आणि त्याने ते पाहिलं. सुरुवातीला त्याला वाटलं नारळच आहे, सवय आता दररोजची सवय तीच आहे की नाही, नारळ घ्यायची. त्याने ते बाजूला केलं असतं तर ते मस्तक खाली पडलं. वरदान काय होतं? जो कारण ठरेल त्याच्या मस्तकाचे 100 तुकडे, त्याच्या बापाचे मस्तकाचे 100 तुकडे झाले. याला शस्त्रविद्या असं म्हणतात. शस्त्रविद्या पारंगत. मंत्रावतार मूर्त. मंत्राच्या द्वारे जे जे शस्त्र किंवा अस्त्र प्रगट करावं किंवा मंत्रावतार मूर्त यांच्या रूपाने प्रगट झाले साक्षात. आता हे मंत्रावतार मूर्त असं जर अर्थ घेतला, मंत्रावतार मूर्त, तर कर्ण कोण आहे? मंत्राचा अवतारच आहे साक्षात, मंत्रावतार आहे. किंवा पांडवांच्या पक्षातले 5ही जण मंत्रानेच प्रगट झाले की नाही. किंवा युद्धाचा प्रसंग चालू आहे म्हणून ज्या मंत्राचा उच्चार केला किंवा ब्रह्ममंत्राचा उच्चार केला की ब्रह्मास्त्र प्रकट होणार. म्हणून इथं सांगत असताना मंत्र अवतार मूर्त, मंत्राचा साक्षात मूर्त अवतार, म्हणजे यांच्याकडं पाहिलं की आपल्याला वाटतं की हे कोणतीही मंत्रविद्या साक्षात प्रगट करू शकतात, यासाठी ज्यांचा अवतार आहे. किंवा होकाजे अस्त्र जात येथून रूढ. रूढ म्हणजे प्रसिद्ध. जगातले जेवढे काही अस्त्र आहे ते सगळेच्या सगळे अस्त्र यांनी वापरल्यामुळे ते प्रसिद्धीला आले. काही काही अस्त्र आणि शस्त्र असतात पण वापर न केल्यामुळे ते प्रसिद्धीला येतच नाही. कारण अस्त्र प्रगट करण्यासाठी त्याच्या पाठीमागे मन, बुद्धी, शरीर आणि इंद्रिय यांचं संयमन फार मोठं असावं लागतं. त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं, सोडण्याबाबतीमध्ये समर्थ आहे पण आवरण्याकरता नाही ना समर्थ. मग त्याचा प्रतिघात करण्यासाठी भक्तराज अर्जुनाने सोडलं आणि 2 ब्रह्मास्त्र एकमेकाला भिडले. जगाचा नाश होऊ लागला. व्यासजी प्रगट झाले, म्हणजे तुमचे अस्त्र आणि शस्त्र आवरून घ्या. भक्तराज अर्जुनाने ते आवरून घेतलं कारण संयम तेवढा होता. पण अश्वत्थाम्याला मात्र ते काही आवरता आलंच नाही. आणि म्हणून ते उत्तरा मातेच्या उदरामध्ये असणाऱ्या त्या परीक्षिती राजाला मारण्याकरता ते गेलं. तिथं भगवंतांनी रक्षण केलं, तो भाग वेगळा आहे. याला काय म्हणतात? यांनी अस्त्रशस्त्र वापरले किंवा कर्णाने नारायण अस्त्र वापरलं, असे बरेच अस्त्र आहे यांनी वापरल्यामुळे जगाला ते माहिती झाले किंवा प्रसिद्ध झाले. हे कसे आहेत? हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी परिसर्व प्राणे मजचे लागी आराईले असती. मल्ल म्हणजे योद्धा, प्रतिमल्ल म्हणजे ज्याला प्रतिस्पर्धी आहे त्याला प्रतिमल्ल असं म्हणतात. आणि जगामध्ये ज्याला प्रतिस्पर्धीच नाही त्याला अप्रतिमल्ल असं म्हणतात. मल्ल म्हणजे योद्धा, प्रतिमल्ल म्हणजे प्रतिस्पर्धी योद्धा, आणि म्हणजे नाही. आमच्या पक्षातले माणसं असे आहेत की ज्यांच्यासमोर कोणी टिकूच शकत नाही. हे अप्रतिमल्ल जगी. बघा बरं शब्द कसा वापरला. हे अप्रतिमल्ल देशी असा नाही शब्द, आमच्या देशात नाही, सगळ्या जगात जिथं जिथं कोणी प्रतिस्पर्धी आहे यांच्यासमोर कोणी टिकाव धरू शकत नाही. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी, पूर्ण प्रताप किंवा पराक्रम त्यांच्या अंगात आहे. बघा बरं त्यांचं वर्णन कसं केलं. शस्त्रविद्या पारंगत आहे, मंत्रावतार मूर्त आहे, यांनी अस्त्र वापरल्यामुळे प्रसिद्ध झाले, प्रतिस्पर्धी कोणीच नाही,
आणि चांगल्या प्रकारचा पराक्रम यांच्या अंगात आहे. 5 लक्षणांनी हे संपन्न जरी असेल परी सर्व प्राणी मजची लागी आराईले असती. परंतु सर्वच्या सर्व प्राणे म्हणजे प्राणाने मजची लागी माझ्यासाठीच आराईले असती अनुसरलेले आहेत. काही माणसं धन अर्पण करतात, ते धनाने अनुसरण करतात. काही वाणी अर्पण करतात, ते वाणीने अनुसरण करतात. पण इथे आलेले आमच्या पक्षातले सगळेच्या सगळे योद्धे प्राणाने माझं अनुसरण करतात. याचा अर्थ मी जिकडे जाईल तिकडे यांचा प्राण आहे, किंवा यांचा प्राण यांच्यासाठी नाही आहे, या सगळ्यांचा प्राण माझ्यासाठी आहे. मनुष्य सगळं सोडू शकतो पण प्राणाला सोडत नाही बघा. पण हे मात्र एवढे उदार आहे की यांनी प्राणसुद्धा मला अर्पण करण्याची तयारी केली आहे. सर्व प्राणी मजचे लागे आराईले असती. यातून दुर्योधनाचा स्वभाव प्रगट होतो. भक्तराज अर्जुन असं म्हणतात, आम्ही कवना लागे जियावे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. याच अध्यायामध्ये पुढे वर्णन येणार आहे की आम्ही आमचं जीवनसुद्धा यांच्याकरता खर्च करावं. म्हणजे मी प्राण द्यायला तयार आहे सर्वांच्यासाठी. आणि दुर्योधनाचं वाक्य काय आहे, सर्व प्राण द्यायला तयार आहे माझ्यासाठी. जो सर्वांचे प्राण घेऊ शकतो तो दुर्योधन आहे, आणि जो सर्वांसाठी आपले प्राण समर्पण करू शकतो तो भक्तराज अर्जुन आहे. एवढाच तर फरक आहे ना कौरवामध्ये आणि पांडवामध्ये. हे लक्षण त्यांच्यात पाहिजे नाही, आपल्यात आहे की नाही हे पाहायचं. परीक्षण हे आपलं आहे. सर्व प्राणी मजचे लागी आराईले असती. प्राणाने सर्वच्या सर्वजण माझ्याकरता समर्पित झाले. पराक्रम चांगला आहे, प्रतिस्पर्धी पण कोणी नाही. यांनी जर ठरवलं तर हे सगळे राजे होऊ शकतात, पृथ्वीचे सम्राट होऊ शकतात. पण काय करावं, यांचं माझ्यावर प्रेम आहे. आपल्या भारतामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा असे काही लोक होऊन गेले बघा. पराक्रम चांगला होता त्यांच्या बाबतीमध्ये, सैन्यही फार मोठं होतं. त्यांनी ठरवलं असतं तर अखंड हिंदुस्थानाचे ते स्वतः राजेही झाले असते. पण गुलामगिरीची सवय, जसं की मिर्झा राजे जयसिंग युद्ध कोणाबरोबर केलं, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर. होते कोण, राजपूत. पुरंदरचा तह झाला, पराक्रम चांगला होता, पण पराक्रम कोणाचा, गुलामगिरी करण्यामध्ये. तसं हे सगळे पराक्रमाने संपन्न आहे, पण चाकरी कोणाची करता, दुर्योधनाची. असे परी सर्व प्राणी मजचे लागी आराईले असती. आता ज्ञानोबा ते उदाहरण देतात. दुर्योधनाच्या मुखातले शब्द किती एकनिष्ठ आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शी, मी सर्वस्व या तैसे सुबटांशी. उदाहरण दिलं आहे. ज्याप्रमाणे पतिव्रता माऊलीचं अंतःकरण, शास्त्रामध्ये पतिव्रतेचे 6 लक्षण आले आहे. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, रूपेषु लक्ष्मी, क्षमया धरत्री, धर्मानुकूला, षड्गुण मेतद्दी पतिव्रतानाम. या श्लोकामध्ये काही पाठभेद पण आहेत, बरेच पाठभेद आहे, पण 6 गुण आहेत, षड्गुण आहेत पतिव्रतेचे. यामध्ये सगळ्यांचं एकमत आहे. कार्येषु मंत्री, मंत्री म्हणजे मंत्र देणारी. एखादं कार्य जर आपल्याकडून होत नसेल तर ते कार्य दुसऱ्या प्रकाराने करावं ही जी सांगू शकते त्याला मंत्री असं म्हणतात. मंत्रणा करणारी म्हणून त्याला मंत्री असं म्हणतात बरं. कार्येषु मंत्री. सेवा करण्याच्या बाबतीमध्ये दासीप्रमाणे असते, भोजन करण्याच्या बाबतीमध्ये आईप्रमाणे असते, रूपाच्या बाबतीमध्ये लक्ष्मीप्रमाणे आहे, धर्म करण्याच्या बाबतीमध्ये अनुकूल आहे, आणि पतीने एखादा अपराध केला तर पृथ्वीप्रमाणे क्षमा करणारी आहे. असे 6 गुण ज्या स्त्रीमध्ये असतात त्याला पतिव्रता असं म्हणतात. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, रूपेषु लक्ष्मी, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, षड्गुण मेतद्दी पतिव्रतानाम. आणि ती पतिव्रता माऊली काया वाचा मनाने फक्त पतीचं अनुसरण करते, बाकी कोणाचा विचारही तिच्या मनात येत नाही. जसं पतिव्रतेचं हृदय पती वाचून कोणाच्याही अंतकरणाला स्पर्श करतच नाही, किंवा कोणत्याही विषयाला काया वाचा मनाने स्पर्श किंवा स्पर्श करत नाही, म्हणजे विचारसुद्धा मनात आणत नाही. झालं हे उदाहरण आहे. तसं तैसे
या सुबटांसी मी सर्वस्व. सुबट म्हणजे चांगल्या प्रकारचे योद्धे आणि या सर्व योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. म्हणजे दुर्योधनाकरता धनही अर्पण करायचं, राज्यही अर्पण करायचं, शरीर आणि सरते शेवटी प्राणसुद्धा अर्पण करायचा. जशी पतिव्रता माऊली पती वाचून अन्य कोणाचा विचारही मनामध्ये स्पर्श होऊ देत नाही, तसं दुर्योधनाच्या व्यतिरिक्त जगात कुणीतरी राजा आहे आणि त्याचं आपण दास्यत्व करावं असंही करत नाही. काय काय करतात बघा पुढे. आमुच्या काजाचिनी पाडे, देखती आपुले जीवित्व थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त, झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्तीशी जीती, हे बहु असो क्षात्र नीती येथून या, ऐसे सर्वांपरी पुरते वीरदळी आमुते, आता काय गणुयांते अपार हे. या 2-3 ओव्याचा एकत्र विचार आहे. सर्वात महत्त्वाचं काय असतं, आपलं आत्मस्वरूप असतं बघा. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. जोपर्यंत मनुष्याच्या स्वतःवर काही संकट बेतत नाही तोपर्यंत मनुष्य बाकीच्यांना सांभाळतो, पण स्वतःवर प्रसंग आला की मग सगळ्यांना सोडून देतो. ते उदाहरण आपण कायम पाहतो. त्या माकडीनीचं आपल्या पिल्लावर प्रेम होतं, सगळ्यांनी तिचं वर्णन केलं, काय पिल्लावर प्रेम आहे प्रेम आहे. मग या हौदामध्ये पाणी सोडलं, ते पाणी वरती वरती येऊ लागलं की तिने पिलाला आपल्या डोक्यावर धरलं. पण एक प्रसंग असा आला की तिच्याच नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागलं. मग तिने पिलाला आपल्या पायाखाली दाबवलं आणि स्वतःला वाचवलं. कारण आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. किंवा पंचदशीकार असं म्हणतात, धन प्रिय आहे पण धनापेक्षा पुत्र, पुत्रापेक्षा आपलं शरीर, शरीरापेक्षा इंद्रिय, इंद्रियापेक्षा प्राण, प्राणात आत्मा प्रिय परह, प्राणापेक्षाही आपला आत्मस्वरूप आपल्याला जास्त प्रिय आहे. पण यांचं तसं नाही आहे. दुर्योधनाचं एखादं काम निघालं की त्या कामाच्या समोर, कार्याच्या समोर हे आपल्या प्राणाला आणि आत्मस्वरूपाला काही मानत नाही. बघा पुढे. आमुच्या काजाचिनी पाडे, पाडे म्हणजे योग्यता. दुर्योधनाचं काम आलेलं आहे आणि त्या कामाची योग्यता पाहिली आणि त्या योग्यतेच्या समोर त्यांनी आपलं आयुष्यसुद्धा कमी लेखलं. देखती आपुले जीवित्व थोकडे, थोकडे म्हणजे उणे किंवा कमी. जाऊ दे, आपलं आयुष्य, आपलं जीवन फार कमी आहे. दुर्योधनाचं काम जास्त महत्त्वाचं आहे. दुर्योधनाच्या कामाकरता आपल्या आयुष्याला सुद्धा ते काही लेखत नाही, त्याग करायला तयार आहे. ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. आता हे भक्ताचं एक लक्षण आहे बरं. सेवकाच्या बाबतीमध्ये हे एक लक्षण आहे. कोणतं? स्वामीचं कार्य जर येत असेल तर आपल्या प्राणालाही तो काहीच पाहत नाही. निरवधी चोखडे, निरवधी म्हणजे निस्सीम, अवधी नाही, आणि चोखडे म्हणजे शुद्ध, हे स्वामी भक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आहे. त्याचं आपण म्हणतो की नाही, गड आला पण सिंह गेला. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. त्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेण्याकरता ते निघाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात विचार आला होता की आपल्याला कोंढाणा नावाचा किल्ला घ्यायचा आहे. आणि मग तानाजी मालुसरे ते निघाले. त्यांनी सांगितलं हे लक्षण आहे एक, म्हणे आता गडच घ्यायचा आहे की नाही, मग आता मुलाचं लग्न आपण नंतर करू. ही ओवी जी आहे ना तिथं मला लागू होते आहे. कोणतं? आमुच्या काजाचे पाडे, देखते आपले जीवित्व थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. मग छत्रपती शिवाजी महाराजांची जर इच्छा आहे ना कोंढाणा किल्ला घ्यायचा तर मग घ्यायचाच. म्हणजे मग लग्न रायबाचं तुम्ही करा, वाचलो तर मी येईल, नाही वाचलो तर तुम्ही करा. आधी लगीन कोंढाण्याचं करायचं. निवडक मावळे घेतले. तुम्ही मुळामध्ये इतिहास वाचा म्हणजे लक्षात येईल. मुळामध्ये ज्या बाजूने कोणी जाऊ शकत नाही किंवा जिथून वारासुद्धा येऊ शकत नाही अशा बाजूने चढाई केली. आणि चढाई कधी केली? अमावस्याच्या रात्री, जिथं कुणालाच काही दिसू नये. या प्रसंगामध्ये काय पराक्रम असेल त्या जुन्या काळातल्या लोकांचा. आजही आपण किल्ल्यावर जर जाऊ लागलो आपली छाती फुटल, पायी गेला तर दमछाक होते आपली. पण ते गुरुवरे बंडाता त्या म्हणत असतात बघा, हल्लीच्या काळातल्या राजकारण्यांनी देशभक्तांचं बलिदान विसरलं आहे आणि परमार्थातल्या लोकांनी संतांचा त्याग विसरलेला आहे. विसरता कामा नाही बघा. हे
महापुरुषांनी किती त्याग केला आहे जीवनामध्ये याचं सध्याच्या परमार्थिकांना भान असावं आणि राजकारण्यांना बलिदान करणाऱ्या आपल्या देशभक्तांची आठवण असावी. स्वामी भक्त आहे ते. माता चढाई तर करायची आहे, सुगावा तर लागू द्यायचा नाही. पण आता ते चढले, पण शत्रू पराक्रमीच होता. त्याने सुद्धा लढाई चिकरीची केली. प्रसंग हात घाईचा आला, ढाल तुटली. मग डोक्यावर असणारं पागोटं काढलं, हाताला गुंडाळलं आणि तलवारीचे वार मुठीवर सहन केले. आणि मग एक शेवटचा घाव जो राखून ठेवला होता, दोघांनी एकमेकावर मारला आणि दोघे धारातीर्थी पडले. आता तानाजी मालुसरे सरदार पडले, सुभेदार पडलं असं म्हणल्याबरोबर शत्रूचं आपलं सैन्याचं बल गेलं आणि मावळे लागले मागं पळायला. सूर्याजी म्हणले, तुम्ही जेव्हा वरती चढले तेव्हाच मी दोर कापून टाकले. आता एकतर लढा नाहीतर उड्या टाकून मारा. आमुची या काजाची नि पाडी देखती आपले जीवित्व थोकडे. किल्ला अगोदर होता कोंढाणा, गड आला पण सिंहासारखा पराक्रमी व्यक्ती गेला की नाही. नावच ठेवलं गडाचं सिंहगड. तो पराक्रमाची साक्ष देतो आहे. हे जसं आहे ना, स्वामीचं कार्य आलं की आयुष्याला काही किंमत नाही बघा. अशी व्यक्ती अजरामर होत असते. आमुच्या काजाची नि पाडी देखती आपले जीवित्व थोकडे. ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती. हे युद्ध करतात पण कसं, कुळकणी चातुर्य त्यांना कळतं आहे. बऱ्याचदा शक्तीचा वापर नाही होत, युक्तीचा वापर जास्त करावा लागतो. चातुर्य आहे बघा. जयद्रथाला हे बाहेर येऊ देत नव्हते. यांनी ती प्रतिज्ञा ऐकली आणि ते म्हणाले एक काम करायचं, आज फक्त सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला शिबिरातून बाहेर काढायचंच नाही. आणि एकदा जे सूर्यास्त झाला की अर्जुन हा सत्य बोलणार आहे. सूर्यास्त झाला की बरोबर तो अग्निकाष्ठ भक्षण करणार. हे भगवंताला माहिती होतं. भगवान म्हणले, तुम्ही जर एवढे हुशार तर मी तुमच्यापेक्षा एक पाऊल तर हुशार नक्कीच असणार की नाही. मग सूर्यास्त झाला असं भासवलं. परिणाम आता तो जयद्रथ दिवसभर कुठं राहू शकतो का शिबिरामध्ये व्यक्ती. त्याला अगोदर तास झालं कोंडून धरीना जीवे शिबिरामध्ये दिवसभर. आणि अग्निकाष्ठ जेव्हा रचल्या गेलं तेव्हा तो बाहेर आला. भगवान या क्षणाचीच वाट पाहत होते. जयद्रथ समोर आला पाहिजे. आणि अर्जुनाला अगोदरच सांगितलं, जाताने रिकामी हाताने जायचं नाही, गांडीव धनुष्याला बाण लावायचा आणि मगच स्वर्गात जायचं. म्हणजे अग्नीमध्ये आपला देह समर्पण करायचं, स्वर्गात जायचं. पण ते 2-3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. प्रदक्षिणा होता होता जयद्रथ समोर आला. आणि मग भगवंताने कुळकणी जाणती. चातुर्य देवाला कळतं की नाही. चतुरा तरी चतुरा राव किंवा चतुरातू शिरोमणी. सगळ्या बाकीचे लोक चतुर आहे आणि हा चतुरातला शिरोमणी आहे. याच्या पुढं कोणी नाही बरं. शिरोमणी म्हणजे शेवटचा मणी. मस्तकावर जो शेवटचा मणी त्याला शिरोमणी म्हणतात. बाकीचे सगळे अलीकडचे चतुर आहे. भगवान सर्वश्रेष्ठ चतुर. आणि मग ते सूर्यास्त झालाच नव्हता. भगवंताने ते सुदर्शन चक्र बाजूला काढलं. बाकीचं आपल्यालाही माहिती आहे. जर बाकीचे सगळे कौरव पक्षातले चतुर असेल तर भगवान चतुरांचा राजा आहे. म्हणून झुंजती कुळकणी जाणती. चातुर्य यांना कळतं. कळे म्हणजे कलेनं सहज लीलया कीर्तीसी जिती. कीर्तीला जिंकून घेतात. सगळ्यात महत्त्वाची काय राहते बरं, कीर्ती. मनुष्याचा देह राहत नाही, धनही राहत नाही, राज्यही राहत नाही, पण कीर्ती मात्र अजरामर आहे बघा. आजही आपण इतिहासातले नावं घेतो की नाही. जसं की आपण आता सिंहगडाचा उल्लेख केला. कीर्तीच आहे की नाही तानाजी मालुसरे यांची. कीर्तीच आहे. बाजी प्रभू देशपांडे कीर्ती आहे यांची. आणि चातुर्य पण कळालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची, त्यांचं वय आणि शारीरिक क्षमता प्रतापगडाचा पराक्रम करावा असा नव्हता. पण केला की नाही, कारण तिथं शक्ती नाही वापरली, चातुर्य वापरलं की बलवानाचा सुद्धा आपल्याला प्रतिकार करता येतो. चातुर्य कसं वापरलं, संपूर्ण अंगाला चिलखत आहे, जिरे टोप, वाघ नख, हे सगळ्याचं सगळं आहे की नाही. शिलेबंद गेले बघा, शिलबंद गेले, याला चातुर्य म्हणतात. उंची कमी म्हणून शत्रूने बगलेत दाबलं होतं, घावही केला होता. पण छत्रपती शिवाजी महाराज होते ते
झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तीशी जेती. हे जसे इथले गुण आहे तसे दुर्योधन आपल्या पक्षातले गुण सांगत आहे. हे तर लीलया कीर्तीला जिंकून घेतात. हे बहु असो, हे किती सांगावं आचार्य. क्षात्र नीती येथोनिया, क्षत्रियांची संपूर्ण नीती यांच्यापासूनच जगामध्ये प्रसिद्धीला आलेली आहे. ही क्षात्र नीती आहे बघा. राजनीती, कूटनीती, या सगळ्या नीती वापरता आल्या पाहिजे. सामान्य नियम असतात ना अनुकूल धर्माला, त्याला नीती असं म्हणतात. ही क्षत्रियांची नीती आहे. ही सगळी नीती यांच्यापासून प्रगट होते आहे. ऐसे सर्वां परिपुरते वीरदळी आमुते, आता काय गणुयांते अपार हे. ऐसे अशा प्रकारे सर्वां परी म्हणजे प्रकारा, सर्वां परी म्हणजे सर्व प्रकारे पुरते, परिपूर्ण सैन्य आमचं आहे. याचा अर्थ पांडवांचं अपूर्ण आहे. सर्वां परी पुरते, सर्वांना पूर्ण उरणार आहे. आमचं सैन्य पण पुरते आहे. आणि आमचे कृपाचार्यसुद्धा, हा कृपाचार्य न पुरे एक कलाचे, म्हणजे एक एक माणूसही पूर्ण उरणार आहे आणि सैन्यसुद्धा पूर्ण उरणारच आहे. वीरदळी आमुते, आमच्या पक्षामध्ये आमच्या बाजूला वीर आहे, वीर सगळे पराक्रमी. आता काय गणू याते, यांची गणना काय करावी, कारण हे कसे आहे अपार. हे सर्वच्या सर्व अपार आहे. बघा इथलंही सैन्य कौरवाचं अपार आहे. पांडवांचं मिती नेनिजे परी अपार मिनले असती, ते सुद्धा अपारच आहे. म्हणून आता दोन्ही सैन्याची तो तुलना करतो आहे. कसं बघा पुढे. या श्लोकाचे अर्थ दोन प्रकारे केले आहे. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं, पर्याप्तं तदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. तो आचार्यांना असं म्हणतो आहे, भीष्माभिरक्षितं तद अस्माकं बलम अपर्याप्तं. भीष्माकडून ज्या सैन्यांची रक्षणाची जबाबदारी घेतल्या गेली आहे, म्हणजे भीष्म सेनापती असल्यामुळे सगळ्यांचं रक्षण ते करणारे आहेत. आणि असं जे ते तत् अस्माकं बलम, बलम म्हणजे आमचं सामर्थ्य किंवा आमचं सैन्यांचं सामर्थ्य. अपर्याप्तम, पर्याप्त म्हणजे काय थोडंसं, पहिला अर्थ. आणि अपर्याप्त म्हणजे मोठ्या प्रमाणात. 11 उक्षिणी सैन्य आहे आमचं, ते फार मोठं आहे. पर्याप्त म्हणजे थोडंसं आणि म्हणजे नाही, थोडं नाही म्हणजे काय फार मोठं आहे. म्हणजे तुलना तो करते. 11 उक्षिणी सैन्य आमचं. आणि पुढं काय सांगितलं, भीमाभिरक्षितं तू इदम एतेषां बलं पर्याप्तं. परंतु भीमाकडून रक्षणाची जबाबदारी घेतल्या गेलेलं यांचं सैन्य मात्र थोडंसंच आहे, पर्याप्त आहे. हा झाला पहिला अर्थ. बरं, पर्याप्त म्हणजे थोडं आहे आणि अपर्याप्त म्हणजे जास्त प्रमाणात आहे. पण याचा एक दुसरा अर्थ केला आहे. ते असं म्हणतात, पर्याप्त म्हणजे पुरेसं आणि अपर्याप्त म्हणजे आमचं पुरेसं नाही. म्हणजे जर कदाचित पांडवांनी ठरवलं की आपल्याला जिंकून घ्यायचं आहे, तर आपल्याला हरविण्यासाठी त्यांचं सैन्य पर्याप्त आहे, म्हणजे पुरेसं आहे. एवढं जरी असेल 7 अक्षयनी तरी ते पुरेसं आहे, ते आपल्याला सहज हरवू शकतात. पण आपण ठरवलं की त्यांचा पराजय करायचा, तर आपले 11 अक्षयनीसुद्धा काही कामाचे नाही. म्हणून हे अपर्याप्त आहे, पुरेसे नाही, असा एक त्याचा अर्थ होतो. तुम्ही असं म्हणाला हे कसं काय, तर त्याचा एक अर्थ असा दिला आहे की धार्मिक व्यक्तीची संख्या कमी जरी असेल तरी त्यांचं सामर्थ्य मानसिक, बौद्धिक आणि तपाचं फार चांगलं असतं. आणि अधार्मिक लोकांची संख्या जास्त जरी असेल तरी पण त्यांच्यामध्ये मानसिक धैर्य फार नसतं. आणि संख्येनं जास्त असेल तरी त्यांचा पराक्रम जास्त काही होऊ शकत नाही. उदाहरण इतिहासातलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे किती सैन्य होतं, फार काही नव्हतं. सैन्य फार नव्हतं पण पर्याप्त होतं. हो, ते असं म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज कोण्यातरी राजाच्या दरबारामध्ये गेले. एसाजी कंकाचं बहुतेक उदाहरण आहे. बहुतेक कर्नाटकामध्ये गेले, दक्षिण भारतामध्ये, आणि एका राजाच्या बरोबर त्यांनी मैत्री केली. आता मैत्री केल्यानंतर मैत्री झाली हे खरं आहे, पण समोरच्या व्यक्तीला असं वाटलं की आपण थोडं वजन टाकावं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर. आणि मग त्याने आपले ते हत्ती सगळे लवाजमा आणला आणि सांगितलं, राजे तुम्ही तर दख्खनचे राजे आहात,
म्हणजे दक्षिण भारतातले महाराष्ट्रातले तुम्ही राजे आहात, पण तुमच्या राजाला हत्ती असेल, राज्यभूषणा आत, त्याला गज असं म्हणतात बघा, किंवा गजांत लक्ष्मी, राजाच्या दरबारामध्ये हत्ती झुलत असावा. तुमच्या दरबारामध्ये हत्ती आहे का? ते म्हणले आमच्या दरबारात हत्ती नाही, आमच्या दरबारातला प्रत्येक मावळाच हत्तीप्रमाणे आहे. म्हणे मग असं नुसतं बोलून काय फायदा आहे? म्हणे मग परीक्षा करा. मी कोणत्याही व्यक्तीला पाहू शकतो त्याने हत्ती सोडला बघा त्या आखाड्यामध्ये, आणि हत्तीच्या बरोबर कोण युद्ध करू शकतो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेची सगळे वाटच पाहत होते. एकाची निवड केली, येसाजी कंक, बलदंड पुरुष होता बघा, आणि मग त्याने त्या हत्तीच्या बरोबर युद्ध केलं. हत्तीचं शरीर आहे ना वजनदार असतं. ते येसाजी कंक समोर आले तर हत्तीला असं वाटलं समोरून युद्ध करावं. त्यांनी समोरून नाही, हत्ती पळत पळत आला की याने हत्तीच्या पाठीमागं जायचं. आता एवढं मोठं आवाढव्य शरीर फिरवायचं म्हटल्यानंतर वेळ लागणार की नाही? मग हत्तीने पुन्हा फिरायचं, फिरला की यांनी फिरायचं. असं करता करता त्या फिरवण्यामध्ये हत्तीला जर्जर करून टाकलं, आणि हत्तीला काही सुधारण्याच्या अगोदर सोंडेवर उभं राहून त्याच्या गंडस्थळावर प्रहार केला. आणि मग लक्षात आलं की खरंच आहे, तुमचा एक एक मावळा एका एका हत्तीला नेस्तनाभूत करू शकतो, इतके पराक्रमी आहेत तुम्ही, पराक्रमी. म्हणून धार्मिक लोकांची संख्या कमी जरी असेल तरी पण दुर्योधनाचं एक म्हणणं असं आहे मनातलं की जिंकण्याच्या बाबतीमध्ये ते पर्याप्त आहे, ते आपल्याला सहज जिंकू शकतात. पण आपल्याकडं संख्या फार आहे हो, पण त्याच्यामध्ये काही समन्वय नाही. कारण तिकडे फक्त दृष्टद्युम्न सेनापती आहे, इकडे सेनापती पदावरूनच पहिल्यांदा भांडणं सुरू झाली होती, कोणाला करायचं कोणाला नाही म्हणून. द्रोणाचार्यांचं काही म्हणणं नव्हतं, पण कर्णाचं म्हणणं होतं की सेनापतीपद मला मिळावं. आणि पराक्रमी भीष्मपितामह आहे, त्याच्यामुळे भीष्मपितामहाला दिलं पाहिजे. म्हणून असं म्हणतात की कर्णाने युद्धामध्ये रस दाखवला नाही तेवढा. मग आता सेनापती पदावरून जर सुरुवातीलाच एवढे भांडणं, तर कार्यकर्ते काय करणार आहे पाठीमागचे? म्हणून आमचं बल फार मोठं आहे संख्येमध्ये, पण पराक्रमाच्या बाबतीमध्ये मात्र तेवढं मोठं नाही. हा एक अर्थ घेतला. बरं, ज्ञानोबांनी अर्थ करत असताना इथला अर्थ असा केला, अपर्याप्त म्हणजे संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि तिथं पण शब्द दिला कसा, वर चिलीने पाडे दिसत असे, असं दिसतं आहे. आता या श्लोकामध्ये आणखीन एक अर्थ आहे की भीष्माचार्य हे सेनापती आहे, म्हणून भीष्माभिरक्षितम हे पद लागू होतं, बरोबर आहे. पण आता पांडवांच्या पक्षामध्ये दृष्टद्युम्न सेनापती आहे ना, मग तिथं दृष्टद्युम्नाचं नाव का घेतलं नाही, भीमाचं नाव का घेतलं? याचा अर्थ असा आहे, सेनापती जरी दृष्टद्युम्न असेल तरी पण पांडवांच्या सैन्याचं रक्षण करावं ही जबाबदारी भीमाकडे होती. नेतृत्व दृष्टद्युम्नाकडे आणि रक्षण करावं ही जबाबदारी भीमाकडे होती. हे पहिल्यापासून. बरं, म्हणजे पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा त्या सगळ्या पांडवांनी त्या विवारातून प्रवेश केला आणि बाहेर पडले, ते वाचले. अरण्यातून प्रवास करू लागले तर ते थकल्यामुळे त्यांना निद्रा झोप आली. आणि मग भीमाने सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सगळेजण विश्रांती करा, तुमच्या रक्षणाची जबाबदारी मी घेतो, भीमाभिरक्षितम. आणि तेव्हापासून ही जबाबदारीच लागली भीमाकडं की सगळ्यांचं रक्षण करायचं. मग कोणी थकलं तर भीमाने सगळ्याला खांद्यावर घ्यायचं आणि मग प्रवास करायचा. एवढा तो बलदंड होता. ज्ञानोबांनी शब्द पुढे वापरला बघा, वरी भीमसेन बेथू. तो गडी आडदांड आहे, फक्त काम चातुर्य वगैरे जास्त नाही वापरलं, पण शक्तीचे कामं मात्र चांगले केले आहे. कीचकाचा सगळ्याचा वध केला आहे, म्हणून भीमाचा नावाचा उल्लेख करतात. ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण करणार आहे, पण आता ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.